आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस, त्यामुळं प्रचार जोरात सुरू झालेला आहे. प्रचाराचा महाधुरळा सर्वत्र उडत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 12 मधील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आस्किन आजरेकर यांना प्रचंड प्रतिसाद या प्रभागात मिळत आहे. कारण गेल्या काही वर्षात आजरेकर कुटुंबांनी या प्रभागात केलेली कामं, त्यांचा जनसंपर्क, त्यांची प्रतिमा या सगळ्यामुळं गेल्या काही दिवसात आस्किन आजरेकर यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळं त्यांचा विजय जवळजवळ नक्की झालेला आहे. आस्किन आजरेकर हे राष्ट्रीय खेळाडू आहेत, फुटबॉल खेळाडू आहेत. त्यामुळं मंगळवापेठेत घराघरात त्यांची ओळख आहे. एक व्हिजन घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून आस्किन आजरेकर यांची निश्चितपणे या प्रभागात ओळख आहे. त्यांच्या पत्नी निलोफर आजरेकर या महापौर असताना त्यांनी प्रचंड कामं केलेली आहेत. एकही काम शिल्लक ठेवलेलं नाही, एवढी कामं त्यांनी महापौर असताना, नगरसेवक असताना केलेली आहेत. 40 वर्षे गणी आजरेकर हे मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन आहेत. त्या माध्यमातून त्यांनी सलोखा संकल्प अतिशय चांगला चालवला. मुस्लिम समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे. सर्व समाजात एकरूप होणारं नेतृत्व म्हणून आजरेकर कुटुंबातील प्रत्येकाची ओळख आहे. आस्किन आजरेकर, निलोफर आजरेकर, अशफाक आजरेकर, गणी आजरेकर या सगळ्यांचा संपर्क अतिशय चांगला आहे. प्रभागात कोरोना आणि महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे. मराठा मोर्चाच्या वेळी आजरेकर कुटुंबाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या सगळ्या संपर्काच्या जोरावर, गेले अनेक वर्षे केलेल्या कामाच्या जोरावर आस्किन आजरेकर यांना प्रचंड प्रतिसाद या भागात मिळत आहे. कारण निधी खेचून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निश्चित आहे. गेल्या काही महिन्यातच त्यांनी 3.5 कोटीचा निधी या प्रभागात आणला. त्याची कामं सुरू आहेत. तत्पूर्वी 5 ते 6 कोटी रुपयाची कामं त्यांनी महापौर असताना केलेली आहेत. फुटबॉल खेळाडू असल्यामुळं मंगळवारपेठेत घराघरात त्यांची ओळख आहे. सौदत्ती यात्रेवेळी भाविकांचं गेले अनेक वर्षे ते चांगली सेवा देतात, नियोजन करतात. त्यामुळे एकूणच आजरेकर कुटुंबाविषयी या भागात अतिशय विश्वासाचं वातावरण आहे. त्यामुळे ते जेथे प्रचाराला जातील तिथं त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. माजी नगरसेवक जितू सलगर यांच्यासह अनेकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. यामुळे एकूणच निवडणूक लढवण्याच्या आधीपासूनच आजरेकर यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं निधी आणून हा प्रभाग अतिशय चांगला करणार असा विश्वास प्रभागातील प्रत्येकाला वाटत असल्यामुळं आजरेकर यांचा विजय निश्चित झालेला आहे. त्यामुळं सर्वत्र त्यांना प्रचंड प्रतिसाद लोकांच्यातनं होत आहे. ते जातील प्रचारला, तिथे त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाची खात्रीच दिली जात आहे. त्यामुळे एकूणच सध्या आस्किन आजरेकर प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रचारात फास्ट आहेत आणि विजयाचा शिक्काही त्यांच्याच नावावर बसेल असा विश्वास या भागातील मतदार व्यक्त करत आहेत.